कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। जिल्ह्यात वाढत्या अवैध धंद्यांवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत असताना राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी यावरती अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। मंत्री नितेश राणे यांनी आज स्पष्ट केलं की दारू भट्ट्या, जुगार अड्डे, वाळू तस्करी यांसारख्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये थारा दिला जाणार नाही। त्यांच्या या परखड आणि सडेतोड वक्तव्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून आगामी काळात पोलिसांची धडाकेबाज मोहीम अपेक्षित आहे। मला असं वाटतं की वर्षानुवर्ष चालू असलेला प्रश्न लगेच संपवावा, त्याला काही प्रक्रियेची वेळ द्यायची तुमची तयारी आहे की नाही। शेवटी जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस हे आपल्या माध्यमातून जे विविध आता कारवाई तुम्ही दिवसातले किमान 4 बातम्या देत आहेत, तर आम्हीही बघतोय की कुठल्या पद्धतीने कारवाई अतिशय जोमाने सुरू आहेत। म्हणजे ह्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये चालू होत्या आणि आपण नजरअंदाज करत होतो, पण आता कारवाई होत आहेत। थोडा तुम्ही वेळ द्या, प्रत्येक गोष्टीवर माझ्या बारकाईने लक्ष आहे, म्हणून मी काय करू शकतो हे मी पोलिसांना दाखवलं। पण आता मला पोलिसांना संधी द्यायची आहे। पोलीस आपलं काम प्रामाणिक पद्धतीने करतायत। लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून वाढलेल्या आहेत। कधी नाही तर ह्या मोठ्या कारवाई आपल्या जिल्ह्यामध्ये होत असताना आपल्याला दिसत आहेत, म्हणून तुम्ही संयम ठेवा। कोणालाही आम्ही सोडणार नाही। ते हिंदीमध्ये डायलॉग चुन चुन के मारेंगे असा प्रकार होणार।